तिकडे असतील ते तेच गात असतील, हे गाता येत नाही, तीच आपलीच माणसं असली पाहिजे. पण डॅडी साहेब मला तरी सुद्धा काही गडबड नाही वाटत आहे का? त्याने काही गडबड नाही, तू काही काळजी करू नकोस. मी बघतो जाऊन काय आहे ते. तू जा आतमध्ये, जा 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 आतमध्ये जा, मी बघतो काय. हा ऐ, या इकडे, इकडे या. काय झालं, काय झालं तिकडं? नाचगाणं झालं तिकडं? नाचता तुम्ही, मस्ती करता, तरी तो पहारा कोण देणार? काम नाही का तुम्हाला? तुमचं काय हा, काही घरदार नाही, कामधंदे नाहीत, पुरबाळ नाही का तुम्हाला? इथं काय करता मग? जागा नाही दुसलेस. चल 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 चल. पाय कामात गेलं माझं बाबा. अरे सर हळू ओरड की जागे होतील. हे दर पाणी पी. काय नको पाणी बिनी तुझं, उपकार तुझं. हे बघ हळू बोल, नाहीतर उगाच आगीतून उठून फपाट्यात आल्यासारखं व्हायचं. अरे त्या आगीपेक्षा हे पुढ्यात मरणं पसंत करेल मी. अरे कसं ती माणसं होती माहितीये का तुला ती? अरे त्यांची एकाच्या जर तावडीत सापडलं असतं तर काय झालं असतं माझा हाल. सगळे असे आदाशासारखे बघत होते, असं वाटते की आयुष्यात पहिल्यांदा बाई बघितली असेल त्यांनी. हास तो हास, तुला काय जाते हसायला? अरे माझ्यासारखं एका आपल्या पुरुषावर अन्याय झाला असता माहितीये का? आता कळतंय बाईचा जन्म किती कठीण असतो इथे. खरंय रे बलमा, खरंय तुझं. पण तुला एक गोष्ट सांगू एकदम सिरियसली. सर स्वर्गातल्या अप्सरांनी आज तुला बघितलं असतं ना तर चक्कर येऊन पडल्या असत्या. एवढं सुंदर दिसत होतास तू. अरे मी जर त्या कुंडांच्या जागी असतो ना तर वाघमाऱ्यानं सोडून तुझ्याच मागं आलो असतो. झालं मस्करी करून झाली तुझी. बर चल जातो मी. ए थांब, आता कुठं चाललायस? इथं झोप, उद्या सकाळी जा. तसं पण एवढ्या सुंदर बाई माणसानं असं रात्री अपरात्री बाहेर फिरणं योग्य नव्हे. काय नाही, मी जाणारच आहे. तुझ्या काय मनात आलं तर मला आणि घेऊन जाशील तिकडं. काय नाही बाबा, जातो मी. हो बलमादाजी, अहो थांबा की. शेवटी काय बी झालं तर आम्ही तुमचं मेवणं पाहुणं आहे. आम्ही एवढा राग, एवढी ती तीक्ष्ण नजर, एवढा राग तर बाई माणसाला बी येत नाही. सॉरी सॉरी, शेवटची ही शेवटची मस्करी दाजी, मला माफ करा. खरं तर मला इथंच थांबायला पाहिजे. सत्या म्हणते तसं खरोखरच एखाद्याला बाय वाटलं तर नाही 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 नाही, थांबतोच. आता तू एवढी माझी माफी मागतोयस म्हणून मी इथं थांबतोय. नाहीतर मला लय राग आलता, मी निघून जाणार होतो, म्हणजे जाणारच होतो. सॉरी सॉरी बलमुडी. अरे या सगळ्यात वाघमाऱ्यांना कळवायचंच राहिलं की. पण तू झोपू नकोस. सत्या, हॅलो, पोचलास ना सुखरूप घरी? होय जस्ट पोचलो आता. सत्या, घरी काय गडबड नाही ना झाली अचानक घराबाहेर गेलास म्हणून? काही गडबड नाही आहे, सगळे निवांत झोपले तिथं. हा काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही पण झोपात. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू वाघमारे. चला ठेवा आता झोपा. काय तू झोपली नाहीस अजून? तुला म्हणलं रात्र खूप झाली, उशीर झालाय, जाऊन आराम कर, झोप जा. हो डॅडी साहेब, कशी झोप लागेल मला? हा जो सगळा मेस क्रिएट झाला ना त्यानंतर नाही झोप लागणार. म्हणजे हे सगळं किती वियर्ड आहे. घरात कोणीतरी अचानक घुसणं, लोक पहाऱ्यावरून गायब होणं, हे खूप वियर्ड आहे. आपल्याला ना डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावं लागणार आहे सगळीकडे. हे बघ, आनंद साजरा केलाय त्यांनी, घेतले असतील 2-4 घोड, 1-2 ग्लास, काय हा